आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं मॉड्यूल 1 पाहतो. त्यातला आपण पहिला प्रश्न पूर्ण केलेला आहे. आता टॉपिक 2 जो आहे मॉड्यूल 1 मधला तो आहे सायलेंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. फीचर्स काय काय आहेत याचे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे हे आपण पाहणार आहोत. The 26th January 1950 was a red letter day in the long and checkered history of India. चेकर्ड हिस्ट्री मीन्स म्हणजे काय, आपण जे कॉन्कर्ड केलं, आपण जे जिंकलेली हिस्ट्री आहे, आपण जे इंग्रजांपासून आपलं जे राज्य आपण जिंकून घेतलेलं आहे, हे 1950चा जो 26 जानेवारी 1950 हा दिवस आपल्यासाठी रेड लेटर डे आहे, म्हणजे फार महत्त्वाचा दिवस आहे. ऑन दॅट डे द प्रेझेंट कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया वॉज ब्रॉट इन टू फोर्स. आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे ती खरोखरची वापरात आणली गेली. ब्रॉट इन टू द फोर्स म्हणजे काय, प्रत्यक्ष वापरात यायला लागली. विच अनाउन्स टू द वर्ल्ड द बर्थ ऑफ न्यू रिपब्लिक. आणि त्या दिवशी नवीन रिपब्लिकचा जन्म झालेला आहे. ओके, म्हणून 26 जानेवारी 1950 हा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कॉन्स्टिट्यूशन मीन्स a document having a special legal capacity which sets out the framework and the principal functions of the organs of the government of a state. पाहता, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, असं एक डॉक्युमेंट हॅव्हिंग अ स्पेशल लीगल कॅपॅसिटी, ज्याच्यामध्ये स्पेशल लीगल कॅपॅसिटी आहे. कशाची आहे, विच सेट्स आउट द फ्रेमवर्क. ते काय करू शकतं, फ्रेमवर्क सेट करतं. अँड द प्रिन्सिपल फंक्शन्स ऑफ ऑर्गन्स ऑफ द गव्हर्नमेंट. आणि गव्हर्नमेंटचे जे ऑर्गन्स आहेत त्यांनी काय काम करायचं आहे, कशा पद्धतीचं काम करायचं आहे, हे सगळं कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं आहे. ऑफ द स्टेट अँड डिक्लेअर्स द प्रिन्सिपल गव्हर्निंग द ऑपरेशन ऑफ दोज ऑर्गन्स. म्हणजेच ते गव्हर्निंग काय गव्हर्न करतं, तर काय हे जे ऑर्गन्स आहेत गव्हर्नमेंटचे त्यांनी कशा पद्धतीने काम करायला पाहिजे, त्यांनी कुठलं काम करायला पाहिजे, या सगळ्याचं फ्रेमवर्क जे आहे ते कोण डिसाईड करतं, तर कॉन्स्टिट्यूशन करतं. ओके, देर आर सम सायलेंट फीचर्स आर गिव्हन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे काही सायलेंट फीचर्स आहेत, काही कॅरेक्टर्स आहेत, ते आपण पाहणार आहोत. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच फीचर्स. ओके, म्हणजे वैशिष्ट्ये. पहिलं काय पहा, हे तुम्ही अशा पद्धतीने लिहून घेतलं किंवा हेच नोट्स तुम्ही तशाच्या तशा लिहिल्या तरी नो ऑब्जेक्शन. म्हणजे काय माहिती आहे का, हे 11 पॉईंट्स आहेत. हे जर तुमचे लक्षात राहिले तर 11 पॉईंट्समध्ये तुम्ही प्रत्येकाच्या 4-4 ओळी जरी लक्षात ठेवल्या किंवा 5-5 ओळी जरी लक्षात ठेवल्या तरी तुमचं आन्सर सफिशियंट होत जातं. पण तुम्ही सर्व लिहिल्याचं अपेक्षित आहे. सो हियर पहिलं काय पहा, द लेंग्दिएस्ट कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. ही लेंग्दिएस्ट कॉन्स्टिट्यूशन आहे, फार मोठी कॉन्स्टिट्यूशन आहे. द पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट कसं आहे, पार्लमेंटरी फॉर्मचं आहे. कॉन्स्टिट्यूशन रिजिड ॲज वेल ॲज फ्लेक्झिबल इन नेचर. आपलं कॉन्स्टिट्यूशन हे ताठर आहे, त्याचबरोबर ते फ्लेक्झिबलसुद्धा आहे. त्याच्यानंतर आपल्याला फंडामेंटल राईट्स आहेत, हे सुद्धा आपलं एक फीचर आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हे सुद्धा आपलं एक फीचर आहे. अ फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंट्रलायझिंग टेंडन्सी. आपलं फेडरल, आपण आत्ता मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं, वी आर नॉट फेडरल, वी आर कॉस ए फेडरल. म्हणजे आपण काही वेळेस आपण फेडरल असतो, काही वेळेस आपण कसे असतो, युनिटरी असतो. म्हणजे सेंट्रलला सगळ्या अथॉरिटीज दिलेल्या असतात. दॅट इज स्ट्रॉंग सेंटर. त्याच्यानंतर ॲडल्ट सफरेज आहे, म्हणजे प्रौढ मतदान पद्धती आहे. अँड इंडिपेंडंट ज्युडिशियरी आहे, आपली ज्युडिशियरी ही इंडिपेंडंट आहे, हे सुद्धा एक फीचर आहे. अ सेक्युलर स्टेट आहे, आपण सेक्युलर आहोत म्हणजे धर्मनिरपेक्ष आहोत, म्हणजे सर्व धर्म हे आपल्याला कसे आहेत, कायद्यासमोर समान आहेत, कुठलाही आपला राजकीय धर्म नाही. सिंगल सिटिझनशिप आहे, आपल्याला एकच सिटिझनशिप आहे, आपल्याला राज्यासाठी वेगळे आणि देशासाठी वेगळे असे 2 सिटिझनशिप्स नाहीत. त्याच्यानंतर फंडामेंटल ड्युटीजसुद्धा आपल्याकडे आहेत, हे सुद्धा आपलं फीचर्स आहेत. असे टोटली 11 फीचर्स मी याच्यामध्ये घेतलेले आहेत. तुम्हाला वाढवायचे असेल तर तुम्ही वाढवू शकता. पहिलं पहा, द लेंग्दिएस्ट कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. लेंग्दिएस्ट का झालेली आहे ही कॉन्स्टिट्यूशन, हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे कॉन्स्टिट्यूशन इज नथिंग अ बॅग ऑफ बॉरोईंग. आपण काय केलं आहे, बॉरो केलेलं आहे सगळ्यांकडून. आपण प्रत्येक देशाकडून थोडं थोडं उसनं घेतलेलं आहे, थोडं थोडं घेतलेलं, आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने आपण ते कन्वर्ट केलं आहे. त्याच्यामुळे काय झाले पहा, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज द लेंग्दिएस्ट अँड मोस्ट डिटेल्ड ऑफ ऑल रिटन कॉन्स्टिट्यूशन ऑफ द वर्ल्ड. आपली कॉन्स्टिट्यूशन ही रिटन फॉर्ममध्ये आहे आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने इथे लिहिली गेलेली आहे. त्यामुळे बारकाईने लिहिल्यामुळे काय झालं, जास्तीत जास्त लिखाण करावं लागलं आणि त्यामुळे ती लेंग्दिएस्ट झाली. ओरिजिनली कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया कंटेन्स
395 आर्टिकल्स. आधी किती आर्टिकल्स होते? 395 आर्टिकल्स होते, डिवायडेड इंटू 22 पार्ट्स अँड 9 शेड्यूल्स. बट आफ्टर 92nd Amendment Act 2003, the Indian Constitution consists 447 articles, 26 parts and 12 schedules. पहा, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नाही राहिलं तरी काही नाही, पण तुम्ही लक्षात ठेवलेलं चांगलं, कारण तुम्ही जर पुढे एक्झाम देणार असाल कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, तर त्याच्यासाठी हे फायदेशीर आहे. ओके. The framers of the Indian Constitution have come to know that when they were working on other countries' constitution, जेव्हा ते अभ्यास करत होते दुसऱ्या देशांच्या कॉन्स्टिट्यूशनचा, they were aware of the difficulties, त्यांना फार डिफिकल्टीज येत होत्या. So they decided that they sought to incorporate good provisions of those constitution in order to avoid defects. त्यांनी काय केलं मग? त्यांनी त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे डिफेक्ट सापडले, पहा, आपण सगळेजण अभ्यासक होते, सगळेजण वेगवेगळ्या देशात जाऊन अभ्यास करत होते. कशाचा? तर त्यांच्या देशाचा कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करत होते, कारण आपल्याला एक नवीन रिपब्लिक सुरू करायचं, म्हणजे आपला एक देश निर्माण करायचा होता, आपल्याला आपली कॉन्स्टिट्यूशन बनवायची होती. त्यामुळे काय केलं होतं यांनी? वेगवेगळ्या देशात गेले होते सगळेजण आणि तिथं जाऊन ते अभ्यास करत होते त्या देशातल्या कॉन्स्टिट्यूशनचा. पण त्यांच्याकडे काही ठिकाणी लिखित स्वरूपात होती, काही ठिकाणी लिखित स्वरूपात नव्हती. त्यावेळेस यांना खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागले, आणि म्हणून यांनी काय डिसाईड केलं की प्रत्येक प्रोव्हिजन, इनकॉर्पोरेटेड गुड प्रोव्हिजन्स ऑफ दोज कॉन्स्टिट्यूशन इन ऑर्डर टू अवॉइड डिफेक्ट्स अँड लूपहोल्स दॅट माइट कम इन फ्युचर इन वर्किंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. पहा, पुढे कधीच कुणाला काही प्रॉब्लेम्स येऊ नयेत म्हणून यांनी काय केलं? सगळे प्रोव्हिजन्स काय केल्या? लिखित स्वरूपात केल्या. सो दे फ्रेम चॅप्टर ऑन फंडामेंटल राईट्स ऑन द मॉडेल ऑफ अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन. अंडरलाईन दिस. फंडामेंटल राईट्स आपण कुठून घेतलेलं आहे? अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनकडून. अडॉप्टेड पार्लमेंटरी सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट फ्रॉम द युनायटेड किंगडम. पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे ते आपलं कुठून घेतलेलं आहे? युनायटेड किंगडमकडून. दे टूक idea of the directive principle of state policy from the Constitution of Ireland and provision for the emergency from German Reich and the Government of India Act 1935. म्हणजे आपण काय केले? बॉरो केले सगळ्यांपासून, जे जे चांगलं आहे ते आपण बॉरो करून एकत्र केलेलं आहे. म्हणून कॉन्स्टिट्यूशन आपली कशी झालेली आहे? लेंग्दियस झालेली, मोठीच्या मोठी झालेली आहे. सो सेकंड पॉईंट पाहूया याच्यामध्ये, का लेंग्दियस झाली त्याचं. The Indian Constitution lays down the structure not only of the central government but also of the state. पहा, फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्ट्रक्चर कसं असावं हेच फक्त फ्रेम केलं गेलं नाही, तर कॉन्स्टिट्यूशन, आता तुम्ही वाचाल तेव्हा तुम्ही डिटेलमध्ये कॉन्स्टिट्यूशन वाचायला पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष वाचाल त्यावेळेस तुम्हाला कळेल की कॉन्स्टिट्यूशनने फक्त सेंट्रलचाच विचार केलेला नाही आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये स्टेटचं गव्हर्नमेंट कसं असावं, स्टेटच्या पॉलिसीज कशा असाव्यात याचा सुद्धा विचार याच्यामध्ये केलेला आहे. सो हे स्टेटला सारखं आठवत राहायला पाहिजे की आपल्यावर काही जबाबदारी आहे वेलफेअर स्टेट मेंटेन करण्याची. इट वॉज ऑल्सो फेल्ड दॅट द स्मूथ वर्किंग ऑफ अन इन्फॅन्ट डेमोक्रेसी माइट बी jeopardized unless the constitution mentioned in detail things which were left in other constitution to ordinary legislation. कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे काही दिलेलं आहे ते लिखित स्वरूपात दिलेलं आहे आणि ते वारंवार आठवण करत देत राहणार आहे की आपलं वेलफेअर स्टेट कशा पद्धतीने चाललं पाहिजे. Okay, so here this explains why we have in our constitution detailed provisions about the organization of judiciary, the service, the public service commission, elections and many transitory provisions and like. म्हणजे याच्यासारख्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत या सगळ्या काय केलेल्या आहेत? कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिखित स्वरूपात दिल्यात. लिखित स्वरूपात दिल्यामुळे काय झालेली आहे आपली कॉन्स्टिट्यूशन? लेंग्दी, मोठीच्या मोठी झालेली आहे, बल्की झालेली आहे. ओके. आता दुसरा पॉईंट पाहूया आपण, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आपण कुठून घेतलेला आहे? तर आपण युनायटेड किंगडमकडून घेतलेला आहे. सो द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एस्टॅब्लिशेस अ पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट बोथ ॲट द सेंटर अँड स्टेट. दोन्हीकडे आपलं पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे. इन दिस रिस्पेक्ट द मेकर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हॅव फॉलोड द ब्रिटिश मॉडेल. आणि आपण याच्यामध्ये ब्रिटिश मॉडेल फॉलो केलेलं आहे parliamentary form of government मध्ये. The essence of the parliamentary form of government is its responsibility to this type of legislature. यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे कायदे मंडळासाठी. The president is the constitutional head of the state. अंडरलाईन करा, प्रेसिडेंट हा कॉन्स्टिट्यूशनल हेड असतो. The real executive power is vested in the council of ministers.
सगळ्या पॉवर्स ह्या कुणाकडे असतात? काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सकडे असतात. वूज हेड इज प्राईम मिनिस्टर, आणि त्यांचा हेड कोण असतो? प्राईम मिनिस्टर असतो. द काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज कलेक्टिव्हली म्हणजे सर्वजण, रिस्पॉन्सिबल टू द लोअर हाऊस, दॅट इज लोकसभा. लोकसभेमध्ये जे काही निर्णय घेतले जातात त्या सगळ्याला काउन्सिल ऑफ मिनिस्टर जबाबदार असतात, त्याच्याबरोबर प्राईम मिनिस्टर जबाबदार असतो. द मेंबर्स ऑफ द लोअर हाऊस वॉज इलेक्टेड डायरेक्टली बाय द पीपल. याचे मेंबर्स कसे निवडले जातात? डायरेक्टली बाय द पीपल. लोकसभेचं आपल्याला माहिती आहे. ऑन द बेसिस ऑफ ॲडल फ्रँचायझीज. सो हिअर लोअर हाऊस आपण पाहिले, लोकसभेचं कशा पद्धतीने कार्यपद्धती चालते हे आपल्याला माहिती आहे. द मेंबर्स ऑफ द लोअर हाऊस आर इलेक्टेड डायरेक्टली बाय द पीपल ऑन द बेसिस ऑफ ॲडल फ्रँचायझी, म्हणजे प्रौढ मतदान पद्धतीने हे निवडलं जातं. नॉर्मली फॉर 5 years. किती वर्षांसाठी? तर 5 वर्षांसाठी. द पोझिशन इज द सेम इन द स्टेट, आणि सेम तशाच पद्धतीची कार्यपद्धती आपल्या स्टेटमध्ये चालते. दिस गव्हर्नमेंट इज कॉल्ड ॲज अ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. ऑन द अदर हँड, अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिशेस अ प्रेसिडेंटल टाईप ऑफ गव्हर्नमेंट. आपल्याकडे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे, आणि अमेरिकेमध्ये कसं आहे? प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे. बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर्स. त्यांचं काय आहे? सेपरेशन ऑफ पॉवर्स. द प्रेसिडेंट इज रिअल एक्झिक्युटिव्ह इलेक्टेड डायरेक्टली बाय द पीपल फॉर 4 years. अमेरिकेमध्ये 4 वर्षासाठी तिथला प्रेसिडेंट निवडला जातो. ऑल एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आर वेस्टेड इन हिम. त्याच्याकडे सगळ्या एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असतात. ही इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द लोअर हाऊस, आणि तो लोअर हाऊससाठी रिस्पॉन्सिबल नसतो. दॅट इज द काँग्रेस. द मेंबर्स ऑफ हिज कॅबिनेट आर नॉट मेंबर्स ऑफ द लेजिस्लेचर. दे आर अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट अँड दे आर फॉर रिस्पॉन्सिबल टू हिम. म्हणजे पहा, अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे? तर अमेरिकेचा प्रेसिडेंट हा 4 वर्षांसाठी अपॉइंट केला जातो, तो पूर्ण एक्झिक्युटिव्ह हेड असतो. त्याच्या विरुद्ध भारताचा प्राईम मिनिस्टर हा 5 वर्षांसाठी असतो, आणि तो आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे सगळे मिळून लोकसभेसाठी जबाबदार असतात. आता पुढचा पाहूया पॉईंट काय? तिसरं, कॉन्स्टिट्यूशन इज रिजिड ॲज वेल ॲज फ्लेक्झिबल. आपली कॉन्स्टिट्यूशन रिजिड सुद्धा आहे, म्हणजे ताठर सुद्धा आहे आणि फ्लेक्झिबल सुद्धा आहे. इट हॅज बीन द नेचर ऑफ द amending process itself in the federation which had led political scientists to classify federal constitution as rigid. जी फेडरल कॉन्स्टिट्यूशन असते ती रिजिड पद्धतीची असते, म्हणजे ताठर असते. कशासाठी? अ रिजिड कॉन्स्टिट्यूशन इज वन विच रिक्वायर्स अ स्पेशल मेथड, अंडरलाईन दिस, ऑफ अमेंडमेंट ऑफ एनी ऑफ इट्स प्रोव्हिजन. कुठलीही प्रोव्हिजन जर समजा त्यांना हे करायची असली, कुठलीही प्रोव्हिजन जर नीट करायची असेल किंवा कुठलीही प्रोव्हिजन ही अमेंड करायची असेल, तर तिथे स्पेशल प्रोव्हिजन दिलेली आहे. सो अमेंड टू एनी ऑफ इट्स प्रोव्हिजन व्हाईल इट इनफ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन, एनी ऑफ इट्स प्रोव्हिजन कॅन बी अमेंडेड बाय ऑर्डिनरी लेजिस्लेटिव्ह प्रोसेस. पहा, जर ती फ्लेक्झिबल आहे तर ऑर्डिनरी लेजिस्लेटिव्ह प्रोसेसने अमेंड होऊ शकते. पण जर समजा ती कशी आहे? रिजिड आहे, तर त्या ठिकाणी स्पेशल प्रोव्हिजन्स केलेत अमेंडमेंटसाठी. रिटन कॉन्स्टिट्यूशन जनरली सेट टू बी रिजिड. जी लिखित आहे ते आपण सारखं नाही बदलू शकत, म्हणून ती कशी झालेली आहे? रिजिड झालेली आहे. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन दो रिटन इज सफिशियंटली फ्लेक्झिबल. भारताचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे जरी रिजिड असेल तरी ती सफिशियंटली फ्लेक्झिबल सुद्धा आहे. दॅट रिक्वायर्स द कन्सेंट ऑफ हाफ ऑफ द स्टेट लेजिस्लेचर. आपल्याकडे जेवढी राज्य आहेत त्यातल्या अर्ध्या राज्यांनी जरी परवानगी दिली तरी सुद्धा आपण काय करतो? कॉन्स्टिट्यूशन अमेंड करतो. द रेस्ट ऑफ द प्रोव्हिजन्स कॅन बी अमेंडेड बाय स्पेशल मेजॉरिटी. आणि बाकीच्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या कशा अमेंड केल्या जातात? तर स्पेशल प्रोव्हिजनने अमेंड केल्या जातात. स्पेशल मेजॉरिटी ऑफ पार्लमेंट. द फॅक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज बीन अमेंडेड 78 times द पिरियड ऑफ 49 years अँड इट्स वर्किंग. आत्तापर्यंत आपलं जवळजवळ खूप वेळा अमेंडमेंट झालेली आहे आणि हे वर्किंगमध्ये आहे. आवर कॉन्स्टिट्यूशन इज रिजिड फॉर फॉलोइंग रिझन्स. का रिजिड आहे? पहा, दॅट द प्रोसेस ऑफ अमेंडमेंट वॉज कॉम्प्लिकेटेड अँड डिफिकल्ट. आपली जी प्रोसेस आहे अमेंडमेंटची ती कॉम्प्लिकेटेड सुद्धा आहे आणि डिफिकल्ट सुद्धा आहे, म्हणून ती रिजिड आहे. दॅट मॅटर्स विच शुड हॅव बीन लेफ्ट टू द ऑर्डिनरी लेजिस्लेचर हॅव्हिंग बीन इनकॉर्पोरेटेड इन टू द कॉन्स्टिट्यूशन, नो चेंज इन दिस मॅटर इज पॉसिबल विदाउट अंडरगोईंग द प्रोसेस ऑफ अमेंडमेंट. ज्या गोष्टींसाठी अमेंडमेंट करायची आहे त्याच्यासाठी काही ठिकाणी आपल्याला स्पेशल मेजॉरिटीची आवश्यकता असते. त्याच्यामुळे आपली कॉन्स्टिट्यूशन ही कशी आहे? रिजिड आहे आणि फ्लेक्झिबल सुद्धा आहे. ओके, पुढचा पॉईंट आहे फंडामेंटल राईट. पुढचं सायलेंट फीचर आहे फंडामेंटल राईट्स. हे डिटेलमध्ये तुम्ही शिकणार आहात, तेव्हा जरी तुम्ही हे उत्तर प्रिपेअर केलं तरी सुद्धा चालणार आहे.
द इनकॉर्पोरेशन ऑफ फॉर्मल डिक्लरेशन ऑफ फंडामेंटल राईट इन पार्ट 3. आपलं जे फंडामेंटल राईट्स हे कशामध्ये दिलेलं आहे, पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज डीम्ड टू बी अ डिस्टिंग्विशिंग फीचर ऑफ द डेमोक्रेटिक स्टेट. हे सर्वात महत्त्वाचं फीचर आहे डेमोक्रेटिक लोकशाही राज्याचं. These rights are prohibitions against the state. The state cannot make a law which takes away any of the right of citizen. आपल्या फंडामेंटल राईट कुणीही काढून घेऊ शकत नाही. Guaranteed in the part 3 of the constitution. आपल्याला कशामध्ये दिलेत, पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. इफ इट passes such law, it may be declared unconstitutional by the court. जर असा एखादा कायदा पास झाला की जो आपल्या फंडामेंटल राईटचं व्हायलेशन करत आहे, तर काय केलं जातं, कोर्टाकडून तो अनकॉन्स्टिट्युशनल ठरवला जातो. वन कॉन्स्टिट्यूशन हॅज देअरफॉर कन्फर्म ऑन द सुप्रीम कोर्ट द पॉवर टू ग्रँट मोस्ट इफेक्टिव्ह रेमेडीज इन द नेचर. म्हणून काय केलं आहे, आपल्याला वेगवेगळ्या रेमेडीज दिल्यात. जर आपल्या फंडामेंटल राईटचं व्हायलेशन झालं तर आपण आर्टिकल 32 खाली डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो आणि आर्टिकल 226 खाली आपण काय कुठे जाऊ शकतो, हायकोर्टामध्ये जाऊ शकतो. when there is violation of our fundamental right. So here the power to grant most effective remedies in nature of writs habeas corpus, mandamus, prohibition, quo warranto and certiorari हे आपल्याला रिट्स दिल्यात, हे आपल्याला याचिका दिल्यात की जर आपल्या फंडामेंटल राईटचं व्हायलेशन झालं तर आपण या याचिका दाखल करू शकतो. ओके, whenever these rights are violated, fundamental rights are not absolute right. जरी हे फंडामेंटल राईट्स आपण बोलत असो की आपण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो, हायकोर्टात जाऊ शकतो, तरी सुद्धा हे आपले जे राईट्स आहेत हे ॲब्सोल्यूट नाहीत, म्हणजे परिपूर्ण नाहीत. दे आर सब्जेक्ट टू सर्टन रेस्ट्रिक्शन्स. तिथे सुद्धा काही रेस्ट्रिक्शन्स आहेत त्याच्यावर. दस our constitution tries to strike a balance between the individual liberty and social interest. आपलं जे इंडिव्हिज्युअल लिबर्टी आहे आणि सोशल म्हणजे समाजही नको व्हायला, सारखं आपल्याला काही रेस्ट्रिक्शन्स हवेत नाही, तर आपलं एक फंडामेंटल राईट व्हायलेट झालं की आपण गेलो कोर्टात, असं व्हायला नको. द गॅरंटी ऑफ इंडिव्हिज्युअल राईट इन आवर कॉन्स्टिट्यूशन हॅज बीन व्हेरी केअरफुली बॅलन्स विथ द नीड फॉर स्पेशालिटी ऑफ द स्टेट इट सेल्फ. फार शांतपणे, फार समंजसपणे, फार योग्य विचार करून आपल्या फंडामेंटल राईटविषयी कॉन्स्टिट्यूशन पार्ट 3 मध्ये दिलेलं आहे. ओके, आता डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी पाहूया. द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी कंटेन, काय काय कंटेन करतं पहा. एवढं डिटेलमध्ये तुम्ही लिहिलं तरी चालेल, इट्स अ वेल आन्सर. पण जर समजा तुम्हाला जास्त नाही लिहिता आलं तरी थोडं तर तुम्ही लिहायचं याच्यामध्ये. इन पार्ट 4 आपल्याला पार्ट 4 मध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी दिले, हे लक्षात ठेवावं लागणार आहे. द कॉन्स्टिट्यूशन सेट आउट द एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह टू बी टेकन अप बाय द स्टेट्स इन द गव्हर्नन्स ऑफ द कंट्री. आपल्याला काय काय दिले, कॉन्स्टिट्यूशनने काय सेट आउट केलंय, एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह. कशासाठी, स्टेटला सांगितलं की या पद्धतीने तुम्ही राज्य चालवायचं आहे, त्याच्यामुळे कंट्री कशी चालणार आहे, स्मूथ चालणार आहे, वेलफेअर स्टेट होणार आहे. अनलाईक द फंडामेंटल राईट, दीज राईट्स आर नॉट जस्टिफिएबल. म्हणजे आपण फंडामेंटल राईटचं व्हायलेशन झालं की डायरेक्ट कोर्टात जाऊ शकतो, तसं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचं कुणी व्हायलेशन केलं तर आपण कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. इफ द स्टेट इज अनेबल टू इम्प्लिमेंट एनी प्रोव्हिजन्स ऑफ द पार्ट 4, नो ॲक्शन कॅन बी ब्रॉट अगेन्स्ट द स्टेट. स्टेटने समजा नोकऱ्या देण्यात चुकलं, स्टेट नाही मिळाल्या नोकऱ्या लोकांना, तर आपण स्टेटच्या विरोधात कोर्टात जाऊ शकत नाही. नो ॲक्शन विल बी देअर. इन द फॉर दिस वॉन्ट ऑफ एन्फोर्सेबिलिटी देअर हॅज बीन मच क्रिटिसिझम, बट द क्रिटिसिझम इज नॉट जस्टिफाईड. खूप क्रिटिसिझम झालं, खूप याच्यावर टीका टिप्पणी झाली, पण त्याच्यामधून काही निष्पन्न झालेलं नाही. दो बाय देअर व्हेरी नेचर दे आर नॉट जस्टिसिएबल in the court of law. 8. The state authority have to answer for them to the electorate at the time of election. पहा, जरी नोकऱ्या नाही दिल्या, आपण कोर्टात नाही जाऊ शकलो, तरी सुद्धा मतदान मागायला आलेल्या लोकांना आपण हे काय करू शकतो, मतं मागताना आपण त्यांना विचारू शकतो की आम्हाला तुम्ही नोकऱ्या का देत नाहीये, किंवा आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो, त्यांना आन्सर द्यावं लागतं. Then, idea of welfare state envisaged in our constitution can only achieved if the state endeavor to implement them with the high sense of moral duty. जर स्टेटने आपली मॉरल ड्युटी व्यवस्थित चालू ठेवली, म्हणजे व्यवस्थित केली, त्यांनी आपली जबाबदारी मानली, तर नक्कीच हे काय होणार आहे, एक वेलफेअर स्टेट होणार आहे. हे सायलेंट फीचर आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आर ग्रेटेस्ट वेलफेअर ऑफ ग्रेटेस्ट पीपल. काय डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल सांगतं, वेलफेअर व्हायला पाहिजे, भलं व्हायला पाहिजे. कुणाचं,
खूप साऱ्या लोकांचं, सगळ्या लोकांचं भलं होण्यासाठी ही पॉलिसी आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीची. ओके, द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल दॅट एव्हरी पर्सन मस्ट पासेस अर्निंग. प्रत्येकाला काय मिळालं पाहिजे? अर्निंग मिळालं पाहिजे, खायला प्यायला मिळालं पाहिजे, प्रत्येकाला नोकरी मिळाली पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार आहे? प्रत्येकाचं व्यवस्थित वेलफेअर स्टेटमध्ये रूपांतर होणार आहे. दॅट गव्हर्नमेंट शुड प्रोव्हाइड मॅक्झिमम एम्प्लॉयमेंट टू द पीपल, बट इफ एनीवन कांट गेट एम्प्लॉयमेंट ही कॅन नॉट गो इन द कोर्ट ऑफ लॉ अगेन्स्ट द स्टेट. स्टेटकडे आपण जाऊ शकत नाही, किंवा आपण स्टेटच्या विरोधात कोर्टाकडे जाऊ शकत नाही जर त्यांनी आपल्याला नोकऱ्या प्रोव्हाइड केल्या नाहीत किंवा अर्निंग प्रोव्हाइड केलं नाही तरी सुद्धा. सो आपलं जे नेक्स्ट फीचर आहे ते काय आहे? अ फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंट्रलायझिंग टेंडन्सी. सेंटर कसं आहे? आपलं स्ट्रॉंग आहे, आणि स्टेट कसं आहे? आपलं स्टेटही स्ट्रॉंगच आहे, पण इमर्जन्सीच्या काळामध्ये आपलं जे स्टेट आहे इट इज कन्व्हर्टेड इन टू सेंट्रलायझिंग. म्हणजे सगळ्या अथॉरिटीज कुठे जातात? सेंटरकडे जातात. त्यामुळे काय आहे? द मोस्ट रिमार्केबल फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन is that being a federal constitution, it acquires a unitary character during the time of emergency. इमर्जन्सीमध्ये आपण युनिटरी कॅरेक्टरमध्ये येतो. ड्युरिंग द प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी, द नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ऑफ द पॉवर बिटवीन द सेंटर अँड द स्टेट अंडरगोज अ वायटल चेंज. खूप वायटल म्हणजे काय? महत्त्वाचा बदल होतो याच्यामध्ये. द युनियन पार्लमेंट इज एम्पॉवर्ड टू लेजिस्लेट ऑन एनी सब्जेक्ट मेन्शन इन द स्टेट लिस्ट. पहा, या इमर्जन्सीच्या काळामध्ये पार्लमेंट स्टेट लिस्टमध्ये दिलेल्या कुठल्याही सब्जेक्टवर, कुठल्याही विषयावर कायदा बनवू शकतं. द सेंट्रल गव्हर्नमेंट इज एम्पॉवर्ड टू गिव्ह डायरेक्शन टू स्टेट ॲज वेल ॲज द मॅनर इन विच इट शुड एक्झरसाइज इज एक्झिक्युटिव्ह पॉवर. स्टेटला सगळे डायरेक्शन दिल्या जातात की आता तुमच्या ज्या एक्झिक्युटिव्ह अथॉरिटीज आहेत त्या तुम्ही कशा पद्धतीने वापरायच्या आहेत. The financial arrangement between the center and the state can also be uttered by the union government. आणि फायनान्शियल जे आहेत आपलं ते सुद्धा काय करतं? सेंटर आपलं ताब्यात घेतं स्टेटचं सगळं. कधी? इमर्जन्सी प्रोव्हिजन्समध्ये. अँड दस ड्युरिंग द पार्लमेंट ऑफ ड्युरिंग द प्रोक्लमेशन ऑफ इमर्जन्सी. प्रोक्लमेशन म्हणजे डिक्लरेशन ऑफ इमर्जन्सी. ऑल पॉवर्स आर सेंट्रलाइज इन द युनियन गव्हर्नमेंट अँड कॉन्स्टिट्यूशन ॲक्वायर्स अ युनिटरी कॅरेक्टर. आणि कॉन्स्टिट्यूशनला युनिटरी कॅरेक्टर येतं. दिस कॉम्बिनेशन ऑफ फेडरल अँड युनिटरी सिस्टीम इज युनिक फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि हे फक्त भारतामध्येच पाहायला मिळतं. आपल्याच कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे की इमर्जन्सी प्रोव्हिजन्समध्ये आपलं जे अथॉरिटीज आहेत त्या सगळ्या गुणाकडे जातात, सेंटरकडे जातात, आणि स्टेटला सेंटरच्या गाईडलाईन खाली काम करावं लागतं. बाकीच्या वेळेस स्टेटचं काम करत असतं, युनियनचं काम करत असतं. दे आर नॉट इंटरफिअरिंग टू इच अदर. बट वेन एव्हर देअर इज अन इमर्जन्सी, काहीतरी आपल्याकडे इमर्जन्सी येते, आणीबाणीचा कालावधी येतो, त्या काळामध्ये सगळ्या अथॉरिटीज या कुणाकडे असतात? तर आपल्या सेंटरकडे असतात, आणि त्यावेळेस स्टेटला सेंटरचे सगळे रूल्स फॉलो करावे लागतात. दिस फीचर ऑफ कॉन्स्टिट्यूशन कॅन बी बेटर अंडरस्टूड इन द हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड अपॉन विच द फेडरलिझम हॅज टू इंट्रोड्यूस इन इंडिया अँड ऑल्सो इन द लाईट ऑफ एक्सपिरियन्स इन अदर फेडरल कंट्रीज. आपण जेव्हा बाकीच्या फेडरल कंट्रीजचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला कळतं की भारताची जी कॉन्स्टिट्यूशन आहे ही कशी आहे? तर युनिटरी कॅरेक्टरची जास्त आहे. इमर्जन्सी प्रोव्हिजन्समध्ये आपण युनिटरी कॅरेक्टर फॉलो करतो. आपलं पुढचं फीचर आहे ॲडल्ट सफरेज. द ओल्ड सिस्टीम ऑफ कम्युनल इलेक्टोरेट्स हॅज बीन अबॉलिश्ड अँड द युनिफॉर्म ॲडल्ट सफरेज सिस्टीम हॅज बीन अडॉप्टेड. ॲडल्ट सफरेज म्हणजे काय? तर प्रौढ मतदान पद्धती. अंडर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन एव्हरी मॅन अँड वुमन अबाव 18 इयर्स, 18 वर्षाच्या पुढील ऑफ एज, हॅज बीन गिवन अ राईट टू इलेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह फॉर द लेजिस्लेचर. त्यांना रिप्रेझेंटेटिव्ह निवडण्याचा अधिकार दिला गेलेला आहे. द अडॉप्शन ऑफ द युनिव्हर्सल ॲडल्ट सफरेज, दॅट इज आर्टिकल 326, विदाउट एनी क्वालिफिकेशन आयदर ऑफ सेक्स, प्रॉपर्टी, टॅक्सेशन or the like is the bold experiment in India, having regarded to the vast extent of the country and its population. पॉप्युलेशनमध्ये जे लोक आहेत त्यांच्याकडून ते कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या वंशाचे आहेत, कुठल्या धर्माचे आहेत, कुठल्या लिंगाचे आहेत याचा विचार न करता त्यांना काय केलेलं आहे? 18 वर्षापुढील सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. सो हिअर इट विथ अन ओव्हरवेलिंग इलिटरसी, दिस सफरेज is wider than all the democratic countries which have given right to vote to their people in spite of many
increases number of voters on the electoral rolls in the general election. आपल्याकडे कुठलाही विचार न करता आपण सगळ्यांना 18 वर्षापुढील लोकांना काय केलं आहे, मतदानाचा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे. हे एक आपलं फीचर आहे. त्याच्यानंतरचं आहे अन इंडिपेंडंट ज्युडिशियरी. आपली ज्युडिशियरी ही कशी आहे, इंडिपेंडंट आहे. जस्ट एक्झिस्टन्स ऑफ अ number of fundamental rights in the constitution without any provision for their proper safeguards will not serve any useful purpose. पहा, जर समजा indeed the very existence of right depends upon the remedy for the enforceable. पहा, आपल्याला जसे राईट्स दिले तसे आपल्याला रेमेडीज सुद्धा अवेलेबल आहेत. मग आपली ज्युडिशरी कशी आहे, इंडिपेंडंट आहे. तिथे कुणाचाही इंटरफेअर चालत नाही. ज्युडिशरी इंडिपेंडेंटली वर्क करते. अनलेस देअर इज रेमेडी देअर इज नो राईट. जोपर्यंत आपल्याला खूप राईट्स दिलेले आहेत पण कुठलाही त्याचं व्हायलेशन झाल्यावर आपल्याला कुठलाही उपाय दिलेला नाही, तर त्या राईट्सला काही अर्थ उरत नाही. फॉर द पर्पज अँड इंडिपेंडंट अँड ज्युडिशियल रिव्ह्यू हॅज बीन एस्टॅब्लिश अंडर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. म्हणून ज्युडिशियल रिव्ह्यूची सुद्धा प्रोव्हिजन आपल्या याच्यामध्ये आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये. इट इज द कस्टोडियन ऑफ द राईट ऑफ सिटीजन. बिसाइड्स in the federal constitution it plays another significant role of determining the limits of power of the center and the state. पहा, इथे काय केलं, ज्युडिशियरीला इंडिपेंडंट ठेवलं. त्याच्यामुळे आपले जे राईट्स आहेत त्याचं जर व्हायलेशन झालं तर आपण कुठे जाऊ शकतो, कोर्टामध्ये जाऊ शकतो. आणि कोर्ट काय करतं, इंडिपेंडेंटली आपल्या राईट्सचं आपल्याला समाधान मिळवून देऊ शकतं, रेमेडीज मिळवू शकतं. आता पुढचं आहे द सेक्युलर स्टेट. अ सेक्युलर state has no religion of its own as recognized religion of the state. सर्व धर्म समभाव किंवा धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणजे काय, तर हे राष्ट्र असं राष्ट्र आहे की जिथं कुठल्याही धर्माला राजकीय धर्माचा दर्जा दिला गेलेला नाही. इट ट्रीट्स ऑल रिलिजन इक्वली. सगळे धर्म कसे आहेत, इक्वल आहेत. द प्रिएम्बल डिक्लेअर्स द रिझॉल्व ऑफ द पीपल ऑफ इंडिया टू सिक्युअर टू ऑल इट्स सिटीजन. काय, लिबर्टी ऑफ बिलीफ, फेथ, वर्शिप. आर्टिकल 25 ते 28 मध्ये आपल्याला बिलीफ, फेथ आणि वर्शिपचं स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे. गिव्ह कॉन्क्रीट शेप ऑफ द कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम. आणि त्याच्यामुळे आपलं सेक्युलरिझम कसं आहे, कॉन्क्रीट शेपमध्ये आहे. इट गॅरंटीज टू एव्हरी पर्सन द फ्रीडम ऑफ कॉन्सायन्स. आपल्याला ज्याची उपासना करायची आहे त्याचा आपल्याला अथॉरिटीज दिल्या आहेत. अँड द राईट टू प्रोफेस, प्रॅक्टिस अँड प्रोपगेट रिलिजन. इट इज इन अ सेक्युलर स्टेट the state only regulates the relationship between man and man. माणसामधलं रिलेशन. It is not concerned with the relationship of man with God. Relationship of man with God इथं दिलेलं आहे, तर man with man दिलेलं आहे. One may worship God according to the dictates of his own conscience. त्याला जसं पाहिजे तसं तो काय करू शकतो, प्रोफेस करू शकतो. However, it is to be noted that the freedom of religion is not an absolute freedom. हे लक्षात ठेवा, फ्रीडम ऑफ रिलिजन हे ॲब्सोल्यूट फ्रीडम नाही. तुम्ही कुठेही उठून सुटून धर्म पाळू शकत नाही. तुमचा धर्म तुम्ही तुमच्याबरोबर पाळायचा आहे. तुम्ही तो लोकांमध्ये दुसऱ्यांवर जबरदस्ती करायची नाही किंवा लोकांमध्ये येऊन तो पाळायचा नाही. बट द सब्जेक्ट टू द रेग्युलेटरी ऑर्डर्स, मोरॅलिटी अँड हेल्थ ऑफ द पब्लिक. सेक्युलरिझम इज ऑल्सो सब्जेक्ट टू डेमोक्रेटिक सोशलिझम. रिलिजियस फ्रीडम कॅन नॉट देअरफॉर बी यूज टू प्रॅक्टिस इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन. इकॉनॉमिकमध्ये धर्म आणायचा नाही. The right to acquire, own and administer property by religious institution is subject to the regulatory power of the state. पुढचं जे आहे ते सिंगल सिटीजनशिप. Though the Constitution of India is federal and provides for dual policy. आपल्याकडे दोन पॉलिसीज आहेत, एक सेंटर आणि स्टेट, but it provides a single citizenship for whole of India. आपल्याकडे एकच नागरिकत्व आहे. The American Constitution provides for dual citizenship. अमेरिकेमध्ये ड्युअल सिटीजनशिप आहे, दॅट इज सिटीजनशिप ऑफ अमेरिका अँड सिटीजनशिप ऑफ स्टेट. ऑन द अदर हँड इन इंडिया देअर इज ओनली वन सिटीजनशिप, दॅट इज द सिटीजनशिप ऑफ इंडिया. देअर इज नो स्टेट सिटीजनशिप. आपल्याकडे स्टेटची सिटीजनशिप नाही. एव्हरी इंडियन इज द सिटीजन ऑफ इंडिया अँड एन्जॉयज द सेम राईट ऑफ द सिटीजनशिप नो मॅटर इन व्हॉट स्टेट ही रिसाइड्स. तो कुठल्या राज्यात राहतो, कुठल्या ह्याच्यात राहतो ते काही महत्त्वाचं नाही, तर तो फक्त भारतीय नागरिक आहे हे महत्त्वाचं आहे. आणि शेवटचं आहे 11 नंबरचं फंडामेंटल ड्युटीज. द कॉन्स्टिट्यूशन दॅट इज 42nd अमेंडमेंट ॲक्ट 1976 हॅज इंट्रोड्यूस अ कोड ऑफ 10 फंडामेंटल ड्युटीज.
कॉन्स्टिट्यूशन मेकरला वाटलं होतं की आपण एवढे रिलिजियस आहोत, आपण एवढे मॉरल आहोत, तर आपण फंडामेंटल राईट्स आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला ड्युटीज तर समजतात, म्हणून त्यांनी सुरुवातीला ड्युटीज ॲड केल्या नव्हत्या. पण त्यांना नंतर लक्षात आलं की आपण फक्त राईटसाठी भांडणारी माणसं आहोत, आपल्याला ड्युटीजचं नॉलेजच नाही आहे. मग त्यांनी काय केलं, 42nd अमेंडमेंटनी ॲक्ट 1976मध्ये ड्युटीज ॲड केल्या गेल्या, 10 फंडामेंटल ड्युटीज ॲड केल्या गेल्या फॉर द सिटीजन. अँड व्हाईल द कॉन्स्टिट्यूशन हॅज स्पेशली कन्फर्म ऑन देम कंटेन फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल राईट बरोबर फंडामेंटल ड्युटीजसुद्धा ॲड केल्या गेल्या आणि ते भारतीय नागरिकांवर बंधनकारक ठरवल्या गेल्या. इट ऑल्सो रिक्वायर्स द सिटीजन टू ऑब्झर्व सर्टन बेसिक नॉर्म्स ऑफ डेमोक्रेटिक कंडक्ट. आणि डेमोक्रेसीचं काय करायचं आहे, आपल्याला जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याचं उल्लंघन होऊ द्यायचं नाही, ही सुद्धा आपली एक ड्युटी आहे. अँड डेमोक्रेटिक बिहेवियर्स, आपण सगळ्यांनी लोकशाही पद्धतीने जगायचं आहे. इन दिस वे अबाव आर द सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि वर जे दिलेले आहेत 11, हे आपलं काय आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या सायलेंट फीचर्स आहेत. हे उत्तर तुम्ही अशा पद्धतीने दिलं तर यू कॅन अचीव गुड मार्क्स. थँक्यू.